विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षण व लेखासेवा अर्थात ऑडिटर अँड अकाउंटंट या परीक्षेच्या एका महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करत आहोत. MCQs ऑन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872. तर हा आपल्या MCQचा दुसरा व्हिडिओ आहे जो की कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872वर आधारित आहे. तर या ठिकाणी आपण बघूयात आजच्या सेशनमधला पहिला प्रश्न जो आपल्या स्क्रीनवर आहे. पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसते मित्रांनो, तो म्हणजे अ व्हॉइड ॲग्रीमेंट इज वन व्हिच इज. म्हणजेच व्यर्थ ठराव म्हणजे एक असा ठराव आहे की जो, आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन बघा, व्हॅलिड बट नॉट इन्फोर्सिएबल. नंबर 2, इन्फोर्सिएबल ॲट द ऑप्शन ऑफ बोथ द पार्टीज. नंबर 3, इन्फोर्सिएबल ॲट द ऑप्शन ऑफ वन पार्टी. आणि नंबर 4, नॉट इन्फोर्सिएबल इन अ कोर्ट ऑफ लॉ. तर व्यर्थ ठराव अर्थात व्हॉइड ॲग्रीमेंट याचा अर्थ काय होतो, तर व्हॉइड ॲग्रीमेंट ज्याला आपण व्यर्थ ठराव असं म्हणतो. व्यर्थ ठराव म्हणजे एक असा ठराव आहे मित्रांनो जो की कायद्यानुसार अंमलबजावणी न होणारा असा ठराव आहे. व्हॉइड ॲग्रीमेंट म्हणजेच सुरुवातीपासूनच असे ॲग्रीमेंट कसे असतात, व्हॉइड असतात. व्हॉइडचा दुसरा अर्थ या ठिकाणी काय लक्षात घ्यायचा आहे आपण, शून्य असतात. ओके, म्हणजे उदाहरणार्थ मायनर व्यक्तीसोबत करण्यात येणारे ठराव हे शून्य असतात. अज्ञान व्यक्तीसोबत सुरुवातीलाच करणारे जे काही ठराव आहे मित्रांनो, हे सुरुवातीपासूनच कसे असतात, व्हॉइड ॲब इनिशिओ असतात. ओके, यासोबतच शर्यत असेल किंवा पैज असेल असे ठराव देखील कसे असतात, व्हॉइड. म्हणून व्हॉइड ॲग्रीमेंट इज वन विच इज नॉट इन्फोर्सिएबल इन अ कोर्ट ऑफ लॉ, म्हणजे कायद्यानुसार त्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही. ओके, तर व्हॉइड ॲग्रीमेंट आणि व्हॉइड कॉन्ट्रॅक्ट याच्यामध्ये फरक आहे, हे आपण त्या ठिकाणी ऑलरेडी बघितलेलं आहे. प्रश्न दुसरा मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचा आहे. तो आपल्याला या ठिकाणी सांगतोय की विच वन ऑफ द फॉलोइंग सेक्शन्स, म्हणजे या ठिकाणी सेक्शन्स विचारलेले आपल्याला, डील्स विथ क्वाझी कॉन्ट्रॅक्ट. ओके, तर या ठिकाणी हे क्वाझी कॉन्ट्रॅक्ट आहे. क्वाझी कॉन्ट्रॅक्टशी संबंधित असलेले सेक्शन कोणते आहेत? क्वाझी कॉन्ट्रॅक्टला आपण काय म्हणतो, आभासी करार असं म्हणतो मित्रांनो. तर ऑप्शन आपल्याकडे आहेत 1, 2, 3, 4 पैकी एक ऑप्शन निवडायचं आपल्याला. तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की सेक्शन 68 टू सेक्शन 72, 68 ते 72 ही कलमं कशाशी संबंधित आहेत? ही कलमं आहेत क्वाझी कॉन्ट्रॅक्टशी संबंधित, आभासी कराराशी संबंधित. ओके, तर आभासी करार या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे सेक्शन 68 पासून. मग सेक्शन जे आहे आपलं 68, हे सेक्शन 68 आपल्याला कशाच्या संदर्भात माहिती देतं, तर जे काही महत्त्वाचं या ठिकाणी ज्याला आपण नेसेसिटीज असं म्हणतो. नेसेसिटीज म्हणजेच काय, आवश्यकता. सज्ञान व्यक्तीने अज्ञान व्यक्तीला काही नेसेसिटीज प्रोव्हाइड केल्या असतील, अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य, ह्या सगळ्या गोष्टी सेक्शन 68शी संबंधित आहेत. ओके, 69शी संबंधित काय आहे, तर सेक्शन 69शी संबंधित पेमेंट जे की इंटरेस्टेड पार्टीच्या द्वारे पे केलं जातं ते 69शी संबंधित आहे. त्याच्यानंतर 70शी संबंधित काय आहे, तर जी काही ॲक्ट आहे, कोणती, एक म्हणजे ग्रॅच्युटस ॲक्ट. ओके, आणि दुसरी म्हणजे नॉन ग्रॅच्युटस ॲक्ट. ग्रॅच्युटस ॲक्ट म्हणजे ज्यामध्ये कन्सिडरेशन या ठिकाणी इन्व्हॉल्व नाही आहे, मात्र नॉन ग्रॅच्युटस ॲक्ट म्हणजे कन्सिडरेशन त्या ठिकाणी इन्व्हॉल्व आहे, म्हणजेच प्रतिफलाची ज्या ठिकाणी आवश्यकता असते अशा संदर्भात आपल्याला सेक्शन 70मध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर 71 हे सेक्शन देखील आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं. 71 आपल्याला काय सांगतंय, तर 71 आपल्याला या ठिकाणी सांगतंय की जो कोणी फाइंडर आहे, फाइंडर ऑफ गुड्स, तर एखाद्या व्यक्तीला एखादी वस्तू जर सापडलेली असेल तर त्याची जबाबदारी काय आहे ते 71मध्ये सांगितलेलं आहे. ओके, आणि 72मध्ये आपल्याला काय सांगितलं आहे, तर 72मध्ये सांगितलं आहे जो मनी जो आहे आपला पैसा, ओके, मनी पेड अंडर अ मिस्टेक, हे आपल्याला 72मध्ये सांगितलेलं आहे. मग अशा पद्धतीने क्वाझी कॉन्ट्रॅक्टशी संबंधित असलेले जे सेक्शन आहे ते आहे 68 टू 72. क्वेश्चन तिसरा बघा, इफ
देअर इज नो कन्सेंट द ॲग्रीमेंट इज, म्हणजे जर संमती नसेल तर ठराव काय ठरतो? व्हॉइड, व्हायोडेबल, इलिगल की व्हॅलिड. नो कन्सेंट, जर कन्सेंटच नसेल ॲग्रीमेंटला तर तो काय ठरतो मित्रांनो? व्हॉइड ठरतो, म्हणजे शून्य ठरतो. कायद्याच्या दृष्टिकोनातून त्याला कसल्याही प्रकारचं महत्त्व त्या ठिकाणी राहत नाही. पुढचा प्रश्न बघा, चौथा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतोय, तो म्हणजे इफ कन्सेंट इज नॉट फ्री, ओके, ड्यू टू कोअर्जन, अंडू इन्फ्लुएन्स, फ्रॉड अँड मिसरिप्रेझेंटेशन, देन द कॉन्ट्रॅक्ट इज. म्हणजेच बलप्रयोग, अनुचित प्रभाव, कपट, असत्य विधान यामुळे ठरावाला मिळणारी संमती ही जर मुक्त संमती नसेल तर तेव्हा करार काय ठरतो मित्रांनो? ऑप्शन्स आहेत व्हॉइड, व्हायोडेबल, इलिगल की व्हॅलिड. तर पर्याय क्रमांक बी, व्हायोडेबल, अर्थात तो वर्जनीय ठरतो. ओके, तर तो वर्जनीय ठरतो, हे या प्रश्नाचं अचूक असं उत्तर आहे. व्हायोडेबल ठरतो. पाचवा प्रश्न बघा, इफ द ॲग्रीमेंट इज मेड बाय ऑब्टेनिंग द कन्सेंट बाय डुईंग अन ॲक्ट फॉरबिडन बाय द इंडियन पिनल कोड, द ॲग्रीमेंट वुड बी कॉज्ड बाय. म्हणजेच जेव्हा संमती ही भारतीय दंडसंहितेच्या अंतर्गत प्रतिबंधित करण्यात आलेले कृत्य करून मिळवण्यात येत असेल तेव्हा ती संमती कोणत्या कारणामुळे प्रभावित झाली आहे असं म्हणता येईल? तर मित्रांनो पर्याय आहे आपल्याकडे कोअर्जन, फ्रॉड, मिसरिप्रेझेंटेशन की अंडू इन्फ्लुएन्स. बलप्रयोग, कपट, असत्य विधान की अनुचित प्रभाव. तर त्याचं उत्तर काय आहे? कोअर्जन. म्हणजेच काय या ठिकाणी काय आहे? भारतीय दंडसंहिता IPC मध्ये या ठिकाणी प्रतिबंधित केलेले कृत्य, उदाहरणार्थ एखाद्याला धमकावणे असतील, धाक देणे असेल, ओके, दुसऱ्याची जी काही संपत्ती आहे ही अनधिकृतपणे अडवून ठेवण्याची धमकी देणं किंवा तसं कृत्य करणं, हे कशामध्ये येतं? तर ते बलप्रयोगामध्ये येतं. सहावा प्रश्न आहे, व्हेन अ पर्सन इज इन अ पोझिशन टू डॉमिनेट द विल ऑफ अनदर पर्सन अँड युजेस दॅट पोझिशन टू ऑब्टेन ऑन अनफेअर ॲडव्हान्टेज, इट इज कॉल्ड. जेव्हा एक पक्ष दुसऱ्या पक्षाच्या इच्छेवर दडपण, बघा इच्छेवर दडपण आणून गैरफायदा मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला काय म्हणतात मित्रांनो? तर त्याला म्हणतात अंड्यू इन्फ्लुएन्स, म्हणजेच काय? अनुचित प्रभाव असं म्हणतात त्याला. ओके, सातवा प्रश्न या ठिकाणी बघा, सायलेन्स इज फ्रॉड व्हेन सायलेन्स इज फ्रॉड व्हेन सायलेन्स इज इन इट सेल्फ इक्विव्हॅलंट टू स्पीच. म्हणजे काय? तर मौन, ज्याला आपण मौन म्हणतो, सायलेन्स म्हणजे काय? मौन बाळगणे, म्हणजे काहीच नाही बोलायचं, ओके, शांत राहायचं आणि समोरच्याचं म्हणणं नुसतं ऐकून घ्यायचं, मौन. तर मौन हे धोका ठरते जेव्हा मौन बाळगणे म्हणजे एक प्रकारे बोलणेच असते. हे विधान कसं आहे? तर हे विधान सत्य आहे, असत्य आहे, की काही बाबतीत ते असत्य आहे, की यापैकी नाही? ट्रू, फॉल्स, अनट्रू इन सर्टन केसेस, नन ऑफ द अबाव. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ट्रू, सत्य आहे. ओके, मौन धोका केव्हा ठरते? जेव्हा मौन बाळगणे म्हणजे एक प्रकारे काय असते? बोलणेच असते. म्हणजेच एक पक्ष दुसऱ्या पक्षाला काय म्हणतोय? एक पक्ष दुसऱ्या पक्षाला असं म्हणतोय, समजा जर तू नाकारात नसशील तर मी तुझी बाईक या ठिकाणी 50,000 रुपयाला घ्यायला तयार आहे. ओके, म्हणजे अर्थात ती जी बाईक आहे ती चांगल्या अवस्थेत आहे अशी एची धारणा आहे, परंतु बीला हे माहिती आहे की त्या बाईकचं जे इंजिन आहे ते इंजिन त्या ठिकाणी बिघडलेलं आहे. ओके, आणि ती बाईक चालू अवस्थेत नाही आहे. परंतु एनं असं म्हटलं की तू जर नाकारत नसशील तर मी असं गृहीत धरतो की तुझी बाईक मला 50,000 रुपयाला द्यायला तयार आहे. म्हणजेच यावर बी काहीच बोलत नाही. म्हणजेच बीची या ठिकाणी काय आहे? त्याला एक प्रकारे बीचं न बोलणं म्हणजे एक प्रकारे काय असतं मित्रांनो? हे बोलणंच आहे. म्हणजे बीनं त्या ठिकाणी बोललं पाहिजे. जर तो बोलला असता तर समोरच्या व्यक्तीनं त्याच्यावर काहीतरी विचार केला असता, वस्तू खरेदी करायची किंवा नाही. म्हणून अशा प्रसंगी हे विधान काय ठरतं? खरं ठरतं. प्रश्न आठवा आहे, अ पर्सन इज डीम्ड टू बी इन अ पोझिशन टू डॉमिनेट द विल ऑफ अनदर इफ ही. म्हणजे एक पक्ष दुसऱ्या पक्षाच्या इच्छेवर दडपण आणू शकतो जेव्हा दोन पक्षामध्ये असलेले संबंध हे कसे असतात. ओके, म्हणजेच डॉमिनेट द विल ऑफ अनदर, दुसऱ्या व्यक्तीची किंवा दुसऱ्या पक्षाची इच्छा डॉमिनेट करणं हे केव्हा शक्य होतं मित्रांनो? पर्याय आहे आपल्याकडे होल्ड्स रिअल अँड ॲपरंट अथॉरिटी, म्हणजे जिव्हाळ्याचे आणि जवळचे संबंध त्यांच्यामध्ये असतात. स्टँड्स इन अ फिड्युशरी रिलेशनशिप, म्हणजे विश्वासाचे संबंध असतात.
आणि बोथ ए आणि बी म्हणजे वरीलपैकी दोन्ही आहे. आणि डी ऑप्शन आहे आयदर ए ऑर बी, असेल किंवा ब असेल. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन क्रमांक सी. जेव्हा दोन पक्षामध्ये असलेले संबंध जिव्हाळ्याचे आणि जवळचे असतात तसेच विश्वासाचे असतात तेव्हा एक पक्ष दुसऱ्या पक्षावर काय करू शकतो, डॉमिनेट त्याची विल करू शकतो. उदाहरणार्थ या ठिकाणी रिअल अँड ॲपरंट अथॉरिटीचं उदाहरण आपल्याला देता येईल की पालक, पाल्य, वडील, मुलगा अशा पद्धतीने. विश्वासाचे म्हणजे फिड्युशरी रिलेशनशिप डॉक्टर आणि त्याचा कोण रुग्ण असेल किंवा वकील आणि पक्षकार असेल, ओके, गुरु शिष्य, अशा पद्धतीचे हे उदाहरणं आपल्याला विश्वासाचे असल्याचं पाहायला मिळतं. ठीक आहे, तर आय होप की आपल्याला हे क्वेश्चन्स या ठिकाणी समजले असतील आणि इथे आपण थांबूयात आणि पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात आपण. ओके, थँक्यू. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.